न खाई भोगी तो सदा रोगी. हे वाक्य तर तुम्ही ऐकलंच असेल. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. 13 जानेवारीला भोगी आहे. इंग्रजी कालनिर्णयानुसार सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती आणि आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतो. म्हणजेच 13 जानेवारी मंगळवारी आपल्याला भोगी साजरी करायची आहे. आणि भोगी म्हणजे काय, भोगीला आपल्याला काय करायला हवं, भोगी कशी साजरी करायची याबद्दलच आपला आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संक्रांत, भोगी, किंक्रात हे असे महत्त्वाचे 3 दिवस आहेत. आणि भोगी दिवशी ना काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. ते म्हणजे भोगीला आपल्याला अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. कोणताही सण असू द्या, अभ्यंग स्नान खूप गरजेचं असतं. त्यातली त्यात दिवाळीला जसं आपण लवकर उठून अभ्यंग स्नान करतो ना, त्याच प्रकारे आपल्याला भोगी दिवशी देखील अभ्यंग स्नान करायचं आहे. अभ्यंग स्नान करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. आणि त्यासोबतच भोगी दिवशी सर्वांनी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने केस धुवायचे आहेत. पांढरे तीळ पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि केस धुवायचे आहेत. केस धुण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही जर केस त्या दिवशी धुतले ना, तर तुमच्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ना, त्याचा नायनाट होतो, ती नाहीशी होते. आणि विविध रोगांपासून, कोणतेही रोग असू दे, येणारे जाणारे, त्यापासून आपली मुक्तता होते. त्यामुळे भोगीच्या दिवशी केस धुण्या खूप महत्त्वाचं असतं. त्यासोबतच भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं, तर भोगीच्या दिवशी मिक्स भाजी खाणं खूप महत्त्वाचं आहे. भोगी ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खाल्लीच पाहिजे. भोगीमध्ये मिक्स भाज्या कोणत्या असतात, तर ज्या काही भाज्या जानेवारी महिन्यामध्ये पिकतात ना, आपल्या शेतामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध असतात त्याच्यामध्ये मग घेवडा असू द्या, हरभरा म्हणजे आपला वाळवलेला हरभरा नाही, ओला हरभरा, त्याला आपण ढाळे देखील म्हणतो, तो, पावटा असू द्या, मेथीची भाजी असू द्या, ज्या कोणत्या भाज्या असतील ना, वांग, गाजर, ह्या सगळ्या भाज्या घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला व त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट. आणि खरंच ह्या भाजीला खूप छान अशी चव येते. त्याच्यामुळे ही भाजी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खाल्लीच पाहिजे. तुमच्या घरात लहान मुलं असेल, त्याला हे आवडत नसेल तरी तुम्ही किमान 2-4 घास तरी त्याला याचे भरवा. बघा, ही भाजी जर खाल्ली ना, तर या भाजीने आजार हे नाहीसे होतात. त्यामुळे ह्या भाजीला खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, भोगीच्या दिवशी आपण जे काही खाऊ पिऊ, आंघोळ करताना सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये पांढऱ्या तिळाचा समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. पांढऱ्या तिळाची खूप जास्त मान्यता आहे भोगीच्या दिवशी. त्याच्यामुळे भोगी ही खरं तर पांढऱ्या तिळाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे पांढरे तीळ घरात भोगी दिवशी असणं तितकंच म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे. भाजी एखादी कमी जास्त असेल चालेल, तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील त्यापासून भोगी करू शकता, पण पांढरे तीळ खूप असे महत्त्वाचे आहेत. आणि त्या दिवशी बाजरीच्या भाकरीचं देखील महत्त्व आहे. तुमच्याकडे बाजरी असेल ठीक आहे, तुम्ही बाजरीची भाकरी करा, पण त्यामध्ये पांढरे तीळ घाला. व बाजरी नसेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी केली तरी चालेल, पण ती भाकरी देखील करताना आपल्याला पांढरे तीळ त्यामध्ये घालायचे आहेत. म्हणजे ज्वारीचे असू दे, बाजरीचे असू दे, पांढरे तीळ घालणं खूप महत्त्वाचं आहे. भाजीमध्ये, भाकरीमध्ये, अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. भोगी म्हणजेच काय, तर उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असणाऱ्या इंद्रदेवाची पूजा भोगी दिवशी केली जाते. भोगी हा सण ना भगवान इंद्राच्या पूजेचा सण मानला जातो. खास करून शेतकरी या दिवशी चांगले पीक मिळावे, चांगले उत्पन्न यावे म्हणून इंद्राची पूजा करत असतात. त्याचसोबत जुन्या वस्तू टाकून देतात, किंवा म्हणजेच फर्निचर असू द्या, लाकूड असू द्या, त्यापासून छोटीशी शेकोटी पेटवली जाते. पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की त्या दिवशी तुम्हाला प्लास्टिक किंवा पर्यावरण विरोधी अशा वस्तूंची शेकोटी करायची नाही आहे. खूप लोक त्याच्यामध्ये जे म्हणजे अनावश्यक आहेत त्या गोष्टीची शेकोटी करतात, तर फक्त आणि फक्त लाकडापासून बनवल्या जाणाऱ्या गोष्टीची शेकोटी आपल्याला भोगी दिवशी करायची असते. लक्षात ठेवा, भोगीला तुम्हाला सकाळी उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे,
त्यासोबत स्नान करताना केस धुवायचे आहेत, पांढरे तीळ टाकायचे आहेत, मिक्स भाजी असू द्या त्याच्यामध्ये तीळ, बाजरीची ज्वारीची कोणतीही भाकर असू द्या. बाजरीच्या भाकरीला खूप जास्त महत्त्व आहे, पण तुमच्याकडे बाजरी नसेल तर ज्वारीच्या भाकरीमध्ये तीळ घालून तुम्हाला भाकरी करायची आहे. त्या दिवशी कोणालाही वाईट बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, निंदा करायची नाही. भोगी हा आनंदाचा दिवस आहे. जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टी, नवीन काहीतरी करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे भोगी दिवशी अजिबात कोणासोबत वाद घालू नका. आनंदात अशी ही भोगी साजरी करा. दारामध्ये छान अशी रांगोळी काढा, उंबरठ्यावर जमलं तर लेपन करा, पूजा करा, सेवा करा. अशा प्रकारे तुम्ही भोगी साजरी करू शकता.